तर विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरामध्ये देखील थंडीनं कहर केलाय। तिथे देखील पारा 8 अंशांवर गेलाय, त्यामुळे पर्यटकांनी अर्थातच तिथे पाठ फिरवली आहे। अमरावती जिल्ह्यात विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा या पर्यटन स्थळी गेल्या 3 ते 4 दिवसांपासून थंडीने कहर केलाय। किंमत तापमानात देखील मोठी घसरण झाली आहे। पारा 8 अंश सेल्सिअस पर्यंत खाली पोहोचलाय आणि या अति थंडीमुळे चिखलदऱ्याचं नैसर्गिक सौंदर्य अधिकच भरलेलं आहे। मात्र तरी देखील पर्यटकांनी मात्र या थंड हवेच्या ठिकाणाकडे सध्या पाठ फिरवली आहे। परिणामी इथले स्थानिक आदिवासी त्यांच्या रोजगारावर देखील मोठा परिणाम झालाय। विदर्भाचं काश्मीर म्हणून आपण त्याला संबोधतो आणि चिखलदरामध्ये दरवर्षी या महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात। मात्र यंदा पारा खूपच खाली घसरलाय, त्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे। त्याचाच फटका इथल्या स्थानिकांना रोजगार कमी झाल्यामुळे बसलाय। राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरलेली आहे आणि याचा परिणाम थेट मानवी जीवनावरती झालेला आहे। अमरावती जिल्ह्याचा पारा हा 9.8 अंशावर गेलेला आहे आणि त्यातच विदर्भाचं नंदनवन म्हणून समजला जाणारा चिखलदराचा पारा सध्या 8 अंशावरती गेलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो बघायला गेलं तर चिखलदराच्या मानवी जीवनावरती झालेला आहे, इथल्या पर्यटकांवरती झालेला आहे। रस्त्यांवरती सध्या शुकशुकाट आहे आणि कुठेही पर्यटक या ठिकाणी दाखल होताना आपल्याला दिसत नाही आहे। थेट थंडीचा परिणाम जो चिखलदऱ्याच्या पर्यटनावर देखील झालेला आहे। सकाळच्या वेळी ह्या मार्केटमधील सर्व दुकानं जी आहेत ती सकाळी 6 वाजताला उघडत असतात, मात्र पर्यटक नसल्यामुळे सध्या अजूनही दुकानं इथले उघडलेले नाही आहेत आणि याचा परिणाम थेट स्थानिक रोजगारांवरती झालेले आहेत। आदिवासींच्या लहान सहान रोजगारावरती या ठिकाणी परिणाम झाल्याचा आपल्याला दिसत आहेत। थंडीचा कहर सर्वत्र असताना चिखलदऱ्यात देखील त्याचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे आणि त्यामुळेच का होईना पर्यटकांनी चिखलदऱ्याच्या पर्यटनाकडे आता या ठिकाणी पाठ फिरवल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते आहेत। येत्या काळात थंडी कमी व्हावी आणि स्थानिकांचा पुन्हा रोजगार सुरू व्हावा, इथे पर्यटक दाखल व्हावेत, अशीच भावना आता इथल्या आदिवासी बांधवांची आहे। कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, पुढारी न्यूज, चिखलदरा, अमरावती।